विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 पाड्यावरचा चहा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, पाठा आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा. प्रश्न अ, खोपटे बसण्याचे ठिकाण. उत्तर, बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वसवलेली असतात. प्रश्न आ, खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. उत्तर, कारव्या किंवा कामट्या, चेनमाती, मेढी, चौकटीची लाकडे, 4-6 वासे, काही खोपट्यांवर पेंढा किंवा पळसाची पाने. पुढील प्रश्न, प्रश्न ई, दारे, खिडक्या व छप्पर. उत्तर, वारल्यांच्या घरांना एकच दार असते. भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करून खिडकी बनवतात. कामट्यांचे छप्पर असते, त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात. प्रश्न ई, दालन. उत्तर, घरात भिंती घालून जे भाग पाडलेले असतात त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते. स्वयंपाक, बसणे उठणे, विश्रांती, झोपणे तसेच सर्व व्यवहार या एकाच दालनात होतात. पुढील प्रश्न, प्रश्न दुसरा, पाठा आधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. प्रश्न अ, माची. उत्तर, वारली लोक बांबू व कामट्या यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. हिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच होय. प्रश्न आ, लहान लहान खड्डे. उत्तर, वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. यातून त्यांची संवेदनशीलता दिसून येते. प्रश्न ई, सारवलेला ओटा. उत्तर, वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा. प्रश्न अ, निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द. उत्तर, खाई. आणि प्रश्न आ, वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. उत्तर, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. पुढील प्रश्न, प्रश्न चौथा, कारणे लिहा. प्रश्न अ, लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले. कारण. उत्तर, तिची तिच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबाविषयीची तळमळ अविचल होती. पुढील प्रश्न, प्रश्न आ, लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली. कारण ज्यांच्यासाठी ती एवढा त्रास घेऊन तिथे गेली होती त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, विचारपूस करीत नव्हता, कोणी तिची दखल घेत नव्हता. बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते. पुढील प्रश्न, प्रश्न पाचवा, लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता तयार करा. उत्तर, पाहुण्यांना झोपडीत नेले, एकाने खोली झाडली, दुसऱ्याने हत्ती अंथरली, इतक्यात काहींनी बाज आणली. जमलेले 10-15 जण ओळीने पुलापाशी हळूहळू बसले. पुढील प्रश्न,
प्रश्न 6वा पाठाच्या आधारे लिहा. प्रश्न अ. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते. स्पष्ट करा. उत्तर. वारल्यांच्या घरी 28वे दारिद्र्य होते. वारल्यांजवळ पैसे नसतील तर दुकानातून साखर, गूळ, चहापूड या गोष्टी ते विकत कशा घेणार? 1 कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. याउलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकत होते. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे खूपच कठीण होते. पुढील प्रश्न. प्रश्न आ. तुमच्या घराची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. उत्तर. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते, त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. वारल्यांसाठी चहा करणे ही अत्यंत अवघड गोष्ट होती. आमच्या घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. पुढील घटक खेळूया शब्दांशी. प्रश्न अ. जोड्या लावा. उत्तर. 1. ब्रह्मांड आठवणे म्हणजे असाहित्यतून भीती वाटणे. 2. 28वे दारिद्र्य असणे म्हणजे कायमची गरिबी असणे. 3. निपचिप पडणे म्हणजे शांत पडून राहणे. आणि 4. हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. पुढील प्रश्न. प्रश्न आ. खालील नादानुकारी शब्द लिहा. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट. उत्तर. अ. कोंबड्यांचा फडफडाट. आ. पाखरांचा चिवचिवाट. आणि ई. पाण्याचा खळखळाट. पुढील प्रश्न. प्रश्न ई. खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. प्रश्न अ. गैरहजर विरुद्धार्थी शब्द हजर. आ. उंच विरुद्धार्थी शब्द ठेंगणी. ई. भरभर विरुद्धार्थी शब्द हळूहळू. ई. अदृश्य विरुद्धार्थी शब्द दृश्य. आणि उ. उशिरा विरुद्धार्थी शब्द लवकर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी पाठ क्रमांक 13 पाण्यावरचा चहा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.